नमस्कार, मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। चिपळूण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे। आपण पाहता की कशा पद्धतीचे चित्र आहे। प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या उमेदवारासाठी आपली निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मतदाराच्या मनावरती प्रभाव टाकण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये एकंदरीत राजकीय चित्र आपण पाहिलं तर पक्षापक्षांमध्ये सुद्धा अंतर्गत आपल्याला गडबाजी पाहायला मिळते। त्यामुळे मतदार सुद्धा संभ्रमित अवस्थेत आहे। नेमका कोणता उमेदवार आणि कोणता झेंडा आपण हातात घ्यायचा अशा परिस्थितीत मतदार आहे। प्रचाराचा जोर वाढत आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आहे। मात्र तरीसुद्धा काही उमेदवार आहेत ते अत्यंत शांतपणे संयमानं मतदारांपर्यंत संपर्क साधत आहेत। आपले जे काही मुद्दे आहेत, आपला भविष्यात आपण जे काही करणार आहोत ते मतदारापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यातील एक उमेदवार असा आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये या उमेदवारानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने उमेदवारी पत्करलेली आहे। त्यांना ते उमेदवारी प्राप्त झालेली आहे आणि त्यांनी मशाल या चिन्हावरती आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्या उमेदवाराचं नाव आहे एक तरुण आणि तडफदार असा उमेदवार, एक नवा चेहरा या मतदारसंघाला प्राप्त होतो आहे आणि तो म्हणजे मजहर अनवर पेचकर। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकं कोणतं व्हिजन घेऊन या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत, एकंदरीत परिस्थिती कशी आहे, कोणत्या समस्या, कोणते मुद्दे त्यांना या ठिकाणी दिसतात की जे मतदारांसाठी आपल्याला पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की एकंदरीत निवडणुकीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आणि त्यांची वाटचाल कशी असेल। मजहर सर, तुमचं स्वागत आहे। अस्सलाम वालेकुम। पहिल्यांदाच तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याचं चिन्ह तुम्हाला मिळालं, अर्थात मशाल तुमच्या हातात आहे। तुम्हाला काय वाटतं की मशाल कशा पद्धतीनं प्रज्वलित होईल, कशा पद्धतीने मशाल पेटणार आहे? पहिले तर तुम्हाला सांगतो की आम्ही कट्टर शिवसैनिक, आमचे आजोबांपासून आम्ही प्रत्येक पक्षामध्ये आमचं रिलेशन आहेतच, वडिलांचे आजोबांचे, तसंच आमचाही पुढे कंटिन्यू होत आला। पण आम्ही निश्चिंतच नेहमी राहिलो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटातनं, नेहमीच आम्ही निश्चिंत राहिलो। तसंच जेव्हा मला हे इलेक्शनचं जेव्हा फॉर्म वगैरे भरायचं जेव्हा संधी आली होती, लोकांचे जेव्हा फॉर्म वगैरे भरत होते, तेव्हा मला जाणून आलं की आमचे मतदार, माझे जो वॉर्ड आहे 2 नंबर आपला जे वॉर्ड आहे, त्या वॉर्डात बरेचसे रखडलेले प्रोजेक्ट आहेत, बरेचसे रस्ता, हे सगळे तर हे विषय, रस्ता, गटर, पाणी, हे तर पायाभूत सुविधा आहे, हे तर काम व्हायलाच पाहिजे आणि होतातच। बॉडी नसली तरी प्रशासकीय अधिकारीचं काम आहे ते त्याचा पाठपुरावा करणं। आणि नगरसेवक, पहिले तर सांगतो की नगरसेवक हे म्हणजे काय की आपल्या नगरीचा, आपल्या वॉर्डाचा सेवा करणारा व्यक्ती, हा व्यक्ती प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन चालणारा व्यक्ती असतो। जे काय प्रोजेक्ट्स असतात, निधी येतात, जे काही कामं असतात, ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नगरसेवकनं त्याचं पाठपुरावा करावं, हे त्याची जिम्मेदारी असते। आणि लोकांसाठी 24 तास उभं राहणं हे त्याचं काम करायचं कार्य असतो। तर मला शिवसेना ठाकरे गटातनं, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं हे पक्ष खूप चांगला पक्ष आहे। सगळ्यात डिसिप्लिन आणि सगळ्यात सिस्टमॅटिक ह्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि ह्या पक्षामधनं मला संधी भेटली, उमेदवारीची संधी भेटली। मी फॉर्म भरलो, फॉर्म भरल्यानंतर कामालाही लागलो आहे आणि कामाला तर पेचकर हे घराणं आमचे चिपळूण वासियांना, गोलकोरोडच नाही, पूर्ण चिपळूण तालुक्याला परिचित आहे पेचकर फॅमिली कोण आहे, कशी आहे। आणि कारण माझे आजोबा, वडील, भाऊ, आमची फॅमिली, काका वगैरे सगळे आमची फॅमिली सोशल वर्कमध्ये जुडलेली आहे आणि बिझनेसमध्ये सुद्धा आहेत। तर मला चान्स भेटल्यावर मला जाणून आलं की आपल्या इकडचे जे कामं आहेत ते भरपूर रखडले आणि त्या कामांसाठी मला कॉन्स्टिट्यूशन पद भेटणं हे गरजेचं आहे। म्हणून मी इलेक्शनमध्ये उतरलो आहे आणि निश्चिंतच मला माहीत आहे की आमचे मतदारसंघातले जे लोक आहेत ह्यांचे मनात आहे मी, जरी त्यांचे ते ओपनली व्यक्त होत नसते, नाही होत असेल, पण प्रत्येकांचे मी मनात
मजर पेचकर हा त्यांचे मनात आहे. आणि मशाल, सगळ्यात महत्त्वाचं की मशाल शिवसेना हे तर सगळ्यांचे मनात आहे. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला एक आत्मविश्वास वाटतो की आपल्याला लोक मशाल या चिन्हावरती आणि मजर पेचकर या व्यक्तीवरती, आणि विशेष म्हणजे तुमच्या परिवाराचं तुम्ही म्हटलात तसं सामाजिक क्षेत्रामध्ये नाव आहे. आपले बंधू ॲडव्होकेट उमेश पेचकर हे उच्च न्यायालयामध्ये काम अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात, आणि त्यांनीसुद्धा कोकणातल्या एकंदरीत समस्यांसाठी मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा या विषयांसाठी त्यांनी नक्कीच काम केलेलं आहे, असं लोकांना माहिती आहे. मात्र तरीसुद्धा तुमचं स्वतःचं एक काहीतरी व्यक्तिमत्व आहे, आणि तुम्ही पहिल्यांदाच या निवडणुकीच्या रिंगणात किंवा राजकीय वर्तुळात आहात. त्यामुळे तुम्ही आता मतदारांशी ज्यावेळेला संपर्क साधताय, लोकांशी तुम्ही भेटीगाठी घेत आहात, काय प्रतिसाद लाभतोय लोकांचा? मला जाणून येतोय की नवीन चेहरा असल्यामुळे मला लोकांचं पहिले तर प्रतिसाद भरपूर भेटत आहे. कारण आमचं जे संस्था आहे पेचकर हलीमा शरीफ पेचकर चॅरिटेबल ट्रस्ट व इकरा एज्युकेशन सोसायटी, ही आमची जी संस्था आहे, ही आमची संस्था ग्राउंड लेवलपासून काम करते. सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही शिक्षण देतो आहे. शिक्षण सकट आम्ही जे कब्रस्तान गोलको रोडला जे मरकजचं कब्रस्तान आहे, हे माझे वडील अनवर शरीफ पेचकर व इनायत मुकादम यांना ते पाठपुरावा करून त्याचं डिक्लरेशन करून घेतलं. त्यानंतर आम्हाला संस्थेला जाणून आलं की तिकडे डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणून आम्ही ते संस्थेकडनं कोविडच्या आधी आम्ही गुसलखाना बनवलं, रस्ते वगैरे त्याचं फुटपाथ बनवलं, लाईट्स बनवली. गुसलखाना एवढं चांगलं बनवलं की गरम पाणीसुद्धा अवेलेबल होतं तिकडे. PPE किट सकट आम्ही तिकडे मेहनत करायचो. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काम होतं मुलांचं. स्थानिक जे मुलं होते जे घुसूल द्यायचे त्यांचं काम होतं कोरोना काळामध्ये. तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की काही जे उमेदवार आहेत ते म्हणत आहेत की ते काम आम्ही केलं, संस्थेनं पहिले केलं ते काम, त्यानंतर सगळं घुसूल व्हायचं. घुसूल झाल्यानंतर आता जे काही उमेदवार आहेत ते म्हणत आहेत की आम्ही 10 लाखाच्या जागी आम्हाला 50 लाख भेटले निधी कब्रस्तानसाठी. तर तुम्हाला सांगू इच्छितो की कब्रस्तानची परिस्थिती तुम्ही बघा आता काय कंडिशन आहे. मी त्या बांधकाम व्यवसायात असल्यामुळे ते काम 5 ते 6 लाखाचं पण नाही आहे. घुसूलखाना होतं, ते घुसूलखाना पण राहिलं नाही. शेखर निकम सरांच्या माध्यमातून ते मिळालं निधी आहे. हो, बरोबर म्हणताय तुम्ही. कार्यकर्ता म्हणू शकतो आपण. ते कार्यकर्त्याच्या थ्रू ते म्हणते की आम्ही फंड्स आणले, पण ते फंड्स गेले कुठे? जर 50 लाख आले, 10 नाही 50 लाख आलेत, तर त्याचं माहितीच्या अधिकारात मी अर्ज दाखल करतो आणि त्याचं अहवाल सादर करावं. तुमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी 50 लाखाचा निधी आला, परंतु तेवढा खर्ची लागला नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, म्हणायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी काम जे झालेलं आहे ते तेवढ्या पैशाचं नाही आहे, असा तुमचा प्रश्न आहे? हो, एक्झॅक्टली. परत जर आमची संस्था खूप छोटी आहे, पण आमची संस्थानं जे काम केलं ते प्रॉपर युटिलाइज व्हायचं. तो काम ते घुसूलखाना प्रॉपर युटिलाइज व्हायचं. आज ते कंडिशन काय आहे ते तुम्ही बघा आणि ते जनतेनं ठरवायचं की त्याचं पाठपुरावा झालं पाहिजे. आणि जे क्रेडिट घ्यायला बघतायत तर ते जनतेनं त्याचा विचार करावा. परंतु तुम्ही आता जनतेमध्ये जात आहात, या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडत असताल, त्यामुळे जनतेकडून तुम्हाला काहीतरी रिॲक्शन येत असेल. ती रिॲक्शन कशी आहे तुमचा? त्यांच्याकडे जनतेकडून पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं का की आता जनता आपल्याला तशा पद्धतीने साथ देणार आहे? जनतेला माझ्यासारखं संयम, सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातलं आणि समजदार जे लोक आहेत ते नक्कीच मला सपोर्ट करतायतच, सोबत आहेत सुद्धा आणि पुढे पण करतील आणि मला निवडूनसुद्धा देतील. आणि त्यांचा मला भरपूर चांगला प्रतिसाद आहे. आणि आपले जे कामं पण आहेत ते आपले एवढे चांगले संबंध आहेत लोकांसोबत, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत, की आपले कामं आपले फोनवर आणि त्यांना सोबत घेऊनच आपले कामं
करायची पद्धत आहे आणि ते होणारच. आणि कारण सगळ्यात महत्त्वाचं की आपण संयम आहोत. संयमी स्वभाव आहे आपला, असं हा तुमची प्लस बाजू आहे असं तुम्हाला वाटतं. Exactly. परंतु आता तुम्ही जर म्हणायला गेला तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक उमेदवार आहेत. म्हणजे आपण कधी निवडणूक म्हटली की एक लढाई असते आणि ही लढाई हा महासंग्राम आहे. या महासंग्रामामध्ये आपल्याला समोरचे उमेदवार पाहून सुद्धा काम करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला एक कोणते आव्हान वाटतात किंवा कोणता उमेदवार असं वाटतं की तुम्हाला जड जाईल? मी आव्हान करू इच्छितो की जे माजी नगरसेवक आहेत, नाव तुम्हाला माहीतच आहे, तेही माझे भाऊ आहेत, ते कोण लोक नाही. माझे घराचे बाहेरचं जे रोड आहे, मेन रोड, त्या इलेक्शनच्या आधी, इलेक्शन स्टार्ट व्हायच्या आधी पहिले तर ते आत्ताचे नगर अध्यक्षाचे उमेदवार व माझे अजून एक आहेत ते माझे वॉर्डाचेच 2 नंबर वॉर्डाचेच उमेदवार व नगर अध्यक्षाचे उमेदवार, ह्या दोघांना मिळून मला इम्प्रेस करण्यासाठी बहुतेक त्यांना ते ग्रॅव्हिटीसाठी मोठा पाईप टाकले, पिण्याचं पाणी ते खोदून पूर्ण पाईप टाकले की गटारात जे तुम्हाला फोटो दाखवतो, जे गटारातनं पिण्याचं पाणी जातोय ते पाणीचं पाईप ते त्यांना मोठ्या पाईपमध्ये कन्वर्ट करायचं असं दाखवलं. खड्डा खोदून पाईप टाकल्यानंतर अडचण आली, पाऊस पडला, चिखल झाला, आमचा रस्ता चांगला ठीक होता पण ते पूर्ण खराब झाला. चिखल व्हायचं, मय्यत जायची त्याला त्रास झाला, लोक बाईकनं जायचे ते बायका पडले. तर मी त्यांना सांगितलं की हे चुकीचं काम करताय, हे शायनिंग करू नका. मेन लाईन ऑलरेडी टाकलेली नाही आहे आणि तुम्ही इंटरनल पाईपलाईन कशी काय टाकते? आता ते पाईप आत तुम्ही टाकलं आहे ते जेव्हा टॅपिंग करणार प्रत्येकाला कनेक्शन देते काय खड्डा खोदून परत तुम्ही काढणारच? हे लोकांना विचलित करण्याचा प्रयत्न असतो. हे आमचे जे लोक आहेत हे भरपूर साधी भोळी आहेत आणि जे आपल्याला नेते समजतात ते लोकांना येडी करायचं बघतात आणि हे खूप चुकीचं चाललं आहे. तसंच मी त्यांना सांगितलं हे लवकर करून घ्या, पण काय लवकर झालं नाही. परत जे माझी नगरसेवक आहेत त्यांनासुद्धा मी कॉन्टॅक्ट केलं, त्यांना पण सांगितलं की ते माझा भाऊच आहे, त्यांना पण सांगितलं की जरा बघून घ्या आणि ते लवकर क्लिअर करून घ्या. म्हणलं नाही, आता आचारसंहिता लागू झाली आहे तर जर ते 2 वर्ष काम होणार नाही. तर असं त्यांना बोलल्यावर मी म्युन्सिपाल्टीत आमचे काही संबंधित लोक आहेत त्यांना कॉल केलं, प्रशासकीय अधिकाऱ्यांना. त्यांना म्हटलं साहेब 2 तास थांबा. 2 तासात 15 माणसं आले, 2-3 डंपर आले, सिमेंटचे पाईप सकट त्यांना व्यवस्थित ड्रेनेज वगैरे सगळं करून भराव करून मला रस्ता नीट करून दिलं. आम्ही काय राजकीय व्यक्ती नाही किंवा कुठल्या पदावर नाही, पण आपले संबंध सगळ्यांबरोबर चांगले असल्यामुळे आमचं काम फोनवरती होतो. तर ह्यासाठी मला सांगू इच्छितो की लोकांना माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तीला निश्चितच निवडून देतीलच, पण तरी माझी रिक्वेस्ट आहे की माझ्यासारख्या बॅकअप असलेल्या व्यक्तीला आणि संयम असलेल्या व्यक्तीला, मी काय राजकारणी नाही आहे आधीच तुम्हाला सांगितले, पण आता राजकारणात उतरलात म्हटलं राजकारणी नाही म्हणून चालणार नाही. आता आपण राजकारणी आहोतच, ते ठीक आहे. तुम्हाला अनुभव नाही राजकारणाचा, नवीन चेहरा आहे, नवीन उमेदीनं तुम्ही आता उभे आहात. ओके, आणि लोकांना ते कळतं बरोबर. पण ते हळूहळू आपण राजकारण शिकूया. आता वेळ तर मरोजपर्यंत शिकायचं असतं, तर अजून काही वेळ गेली नाही. मी आता 30 वर्षाचाच आहे, तर अजून टाईम आहे मला शिकायला राजकारण. पण मला सामाजिक कार्य करायचं आहे आणि सामाजिक कार्य करायसाठी मला वाटलं की प्रशासकीय कॉन्स्टिट्यूशन पद असणं गरजेचं आहे, म्हणून मी राजकारणात उतरलो आहे. संधी मला पक्षानं माझ्यावर एवढा विश्वास करून मला एवढी मोठी संधी दिली आहे आणि त्या संधीचं मी पूर्णपणे सोनं करेन. परंतु तुम्हाला ठीक आहे, तुमचं मत मला कळलं, परंतु आता तुमच्या समोर सुद्धा काही उमेदवार आहेत ना, त्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं की काय तुम्ही किती तक धरू शकता? जे उमेदवार आहेत ते त्यांच्याशी मी स्वतःला कम्पेअर करत नाही. पहिली तर गोष्ट, मी पहिले स्वतःसोबत कॉम्पिटिशन करतो, स्वतःसोबत कम्पेअर करतो. म्हणून कोण उमेदवार आहेत काय आहेत
ते त्यांच्याबद्दल जास्त न बोललं तर योग्य आहे. ठीक आहे, म्हणजे आपण अतिशय म्हणजे सगळे गुलगत नसतात ठेवताय. तुमची स्वतःची काहीतरी नीती ठरलेली आहे. हो. तुम्हाला एक काहीतरी विजन तुमचं स्वतःचं आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने आता काम करणार आहात. तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की मी संयमी आहे, शांती आहे. तुम्ही राजकारणी नाही असं जर म्हणत असलात तर तुमच्यामध्ये एक चांगला राजकारणी मला दिसतो आहे. कारण तुम्ही अतिशय काही गोष्टींना तुम्ही बगल देते तर उत्तर देत आहे, पण नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर संपर्क साधताय. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. तारीख 2 महत्त्वाची आहे आणि 3 तारखेला गुलाल उधळला जाणार आहे. त्यामुळे नेमकं कोणाचा गुलाल उधळला जातो हे आपण पाहूया. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला लोक कदाचित एक संधी देतील, मात्र तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आहेत आणि त्यावेळेला आपण पाहूया की कशा पद्धतीनं तुम्हाला जनता डोक्यावर घेते. तुर्तास आपण आमच्याशी संवाद साधलात, आपले मनापासून आभार आणि तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तर होते मजर पेचकर, अतिशय शांतपणे संयमाने त्यांनी उत्तरं दिली. म्हणजे राजकारणी नसते तर राजकारणाला शोभेल असं त्यांनी त्या पद्धतीनं अतिशय नेमकेपणाने उत्तरं दिलेली आहेत. आणि मला एक संधी द्या, मला संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करेन. मला प्रभागातल्या प्रश्नाची जाण आहे, मी प्रभागातले प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच कटिबद्ध असेल. त्याने किस्सा सांगितला की मी उमेदवार नसताना, मी कुठल्याही पदावर नसताना, मी राजकारणी नसतानासुद्धा माझ्या फोनवरती प्रशासन आलं आणि त्यांनी माझं काम करून दिलं. याचा अर्थ आहे की मी जर कदाचित नगरसेवक पदावरती असेल तर अधिक प्रभावीपणे काम करेन असं त्यांना त्याच्यातून मांडायचं असेल. त्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे की नवीन राजकीय समीकरण आणि त्याच्यातून नव्या उमेदीचे चेहरे, अत्यंत अभ्यासू आणि सुशिक्षित असे चेहरे या मतदारसंघाला, या प्रभागाला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे पाहूया मतदार नेमकं कोणाच्या बाजूने कल देतात आणि नेमकं चित्र काय दिसतं. तुर्तास आम्ही थांबतो. धन्यवाद.